कशी दिसते मी? छान दिसते ना? ही साडी मी आशाला दिली होती, तुमच्याकडे कशी काय आली? आली आली कुठची? मी घेतली. हं? नाही, मला ना तुमच्या वागण्याचं नवलच वाटतं बाई. अहो, इतक्या महागाची साडी घरकाम करणाऱ्या बाईला देतं का कोणी? ते सुद्धा इतकी महत्वाची आठवण असतं ना. कमाल आहे बाई तुमची. मला ना तुमचं वागणंच आवडत नाही. काय? म्हणून ही साडी मी तिच्याकडून मागून घेतली. नाही अहो, एवढीशी तर फाटली होती. म्हटलं आपण स्वतः रफू करूया म्हणून छान रफू केली आणि ही बघा लगेच नेसले. कसं आहे ना, घरची साडी ही घरीच राहिली पाहिजे नाही का? पण नसते उद्योग करायला सांगताय कोण तुम्हाला? उद्योग? मी काय केलं? मी उगाच काहीतरी बोलू नका. असं काय चुकीचं वागले हो मी? एक तर तुमच्या त्या प्रीतीने माझी आवडती साडी जाळली आहे. दादाने दिली होती मला साडी, ती जाळली तिने. हां, थोडीशी. मला कळत नव्हतं काय करावं त्या साडीचं. एक तर जीव अडकलाय माझं त्या साडीत. आशा म्हणाली मी रफू करून नेसते म्हणून तिला दिली, तर तिच्याकडनं घेऊन तुम्ही नेसला. अहो मग काय झालं? मला ना तुमचं वागणंच कळत नाही बाई. नाही म्हणजे तुमची ही साडी फाटली म्हणून तुम्ही घरकाम करणाऱ्या बाईला देऊन टाकली. उद्या तुमच्या या घराच्या भिंतींना जर पोपडे धरले तर हे घर सुद्धा तिच्या नावावर करून टाकाल तुम्ही. तोंडाला येईल ते बोलताय का तुम्ही? आणि मी काय करायचं काय करायचं नाही हे तुम्ही मला नका अक्कल शिकवू. मला चांगली अक्कल आहे. एकदा ना तुम्ही या घरात आल्यापासून ना दृष्ट लागली या घराला. एक गोष्ट धड होत नाही. एवढा अपमान करते मी तुमचा तरी तुम्हाला काही फरकही पडत नाही. कुठलं कातडं पांघरून घेतलं ना तेही कळत नाही मला. झाली रडायला सुरुवात झाली. कसं बोलता तुम्ही मला? मी ऐकून घेते म्हणून. नाही, बोला बोला बोला, काय वाटेल ते बोला. अहो तुम्ही श्रीमंत माणसं, तुमच्याकडे अशा हजारो साड्या असतील हो. पण आमच्यासारखी माणसं जपून जपून वापरतात गोष्टी, म्हणून मी ही साडी. पण जाऊ दे, तुम्हाला नाही कळायचं. आता घरी पुरुषोत्तम असते. दादा, पुरुषोत्तम दादा. तेच हो, सारखं काय सांगता? नाही, इतक्या वेळा सांगते तरी पुन्हा पुरुषोत्तमच म्हणताय तुम्ही. पुरुषोत्तम दादा म्हणा. अहो म्हणते मी पुरुषोत्तम दादा असते ना. आणि त्यांना जर कळलं असतं की तुम्ही फेकून दिलेली साडी मी छान रफू करून ही अशी वापरते तर किती छान वाटलं असतं त्यांना. कौतुक वाटलं असतं त्यांना माझं. तुमच्याशी ना बोलण्यात काही अर्थही नाहीये. पालथ्या घड्यावर पाणी आहे. तरकस करून टाकलेली आहे आमच्या घराची. करा काय वाटेल ते करा. आशा, ते भाजीची प्लेट घेऊन ये ग. बरोबर बोललीस का? सर्कसच करणार आहे मी. हातात हंटर घेऊन नाही या घरातल्या प्रत्येकाला नाचवलं तर नावाची सुभद्रा नाही मी.